हॅलो फ्रेंड्स, पुन्हा एकदा स्वागत आहे एक अशी भन्नाट रेसिपी घेऊन. अंडा मसाला बनवण्यासाठी मी सगळे गरम मसाले, खडे मसाले जे असतात आपल्या घरामध्ये ते सगळे टाकलेले आहे. आलं लसूण बारीक चॉप करून ते टाकलेलं आहे. कांदा, मिरची आणि टमॅटो आणि कांदा असा उभाच कापून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये लाल तिखट टाकायचं आहे, मीठ टाकायचं आहे आणि ते छान असं फ्राय करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला ते एका मिक्सरच्या जारमध्ये शिफ्ट करायचं आहे आणि पुन्हा एकदा थोडंसं तेल टाकून त्याच्यामध्ये हळद, लाल तिखट आणि थोडंसं किंचित मीठ टाकून हे अंडे आपल्याला असे कट करून त्याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचे. अंडे असे छान फ्राय होऊ द्यायचे लाल आणि मग त्यानंतर अंडे आपल्याला काढून घ्यायचे. त्यानंतर पुन्हा एकदा कढईमध्ये थोडंसं तेल आणि बारीक चॉप केलेला कांदा हे सगळं त्याच्यामध्ये आपल्याला कांदा वगैरे त्याच्यामध्ये टाकून छान असं फ्राय करून घ्यायचं आहे. आणि आपण जे मगाशी जे सगळं फ्राय केलं होतं त्याचं छान असं वाटण करायचं आहे, पेस्ट करायची आणि ती त्याच्यामध्ये टाकायची. त्याच्यानंतर थोडंसं काश्मीरी लाल मिरची पावडर, धना जिरा पावडर आणि आपला थोडासा घरचा मसाला. त्यानंतर थोडं पुन्हा एकदा मीठ टाकायचं आहे, पाणी टाकायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर थोडीशी कस्तुरी मेथी त्याच्यामध्ये ॲड करायची आणि त्यानंतर मग आपले अंडे जे आहेत आपण फ्राय करून घेतलेले ते अंडे आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचे आहे. त्याच्यानंतर वरतून अशी भरपूर सारी कोथिंबीर टाकायची आणि आपली छान असा अंडा मसाला रेसिपी ही तयार झालेली आहे. सबस्क्राईब नक्की करा.